संतोषजी जयश्याम. जयर. काय म्हणजे थंडी? थंडी खूपच आहे हो सर. गुलाबी आहे का पुढची गेली, पुढची स्टेजला गेली? त्याच्याही पुढची स्टेज असेल सर. बरोबर, गुलाबीच्या पुढे गेली, गुलाबी थंडीच्या पुढे गेले. आणि हे जे दिवस आहेत हे दिवस स्पेशली तब्येत कमवण्याचे, शरीर कमवण्याचे दिवस आहेत. बरोबर. आणि यावरच टीसीजींनी कालच्या गुरुकुल सेशन मध्ये एकदम नवीन विषय, नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलाय. त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि जो तुमच्याकडे पोस्ट आला त्याविषयी तर बोलणारच आहोत. तर माझी सर्व मित्रांना विनंती आहे की गोरे साहेब तर प्रवासात निघले थंडीमध्ये. बाकीच्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कॅमेरा सुरू करा आणि 20-30 मिनिट तुम्ही जर कॅमेरा सुरू करून जर बसले आणि हा नवीन विषय समजून घेतला तर हा मराठी भाषेतून समजून सांगितला जाणार आहे. कालच्या गुरुकुल सेशन मध्ये कुणी होतं का आपल्यापैकी? कालचं गुरुकुल, कारण की सकाळी 6:30 वाजता टीसीजी समोर बसायचं, कॅमेरा ऑन करून बसायचं सकाळी 6:30 ला. आणि थंडीमध्ये इतकं कोण? अर्जुनजी होते. ओके. परत कुणी होतं का? आपण 23 जण आहोत. मी होतो. त्यानंतर गोरे साहेब होते. बर. हे पहा, खूप साऱ्या कंपन्या आहेत. काही नेटवर्किंगच्या आहेत, काही ट्रेडिशनल आहेत. परंतु या सगळ्या कंपन्यामध्ये कुठल्याच कंपनीचे मालक असे नाहीत जे सकाळी 6:30 वाजता उठून आपल्या सगळ्यात खाली काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरशी बोलतील. म्हणजे ज्यांचा काही 1000 कोटीमध्ये बिझनेस आहे अशा कंपनीचे मालक सकाळी 6:30 ला इतक्या थंडीमध्ये उठून नियमितपणे सकाळी 6:30 ला बोलत असतील. असं वाटतंय का तुम्हाला बाकी एखादी कंपनी असेल असं मला वाटतं का जगभरामध्ये? जगभरामध्ये कंपनी अशी जिचे मालक, ज्यांचा हजारो कोटीचा टर्न ओव्हर आहे, ते सकाळी 6:30 ला त्यांच्या एकदम रूट लेवलवर काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटरशी बोलतोय मी. मॅनेजरशी बोलतील सकाळी 6 ला, काय 4 ला उठवतील ते मोठमोठ्या मॅनेजर्सला. परंतु रूट लेवलवर काम करणाऱ्या डिस्ट्रीब्युटर साठी अवेलेबल असणं आणि हँड रेस केल्यानंतर त्या मोनालिसाची बरोबर शोधत असतात. कोण नवीन आहे, कोणाला बोलायला चान्स मिळाला त्याला बोलायला देणार ते. म्हणजे रूट लेवलच्या माणसाला हजारो कोटीची संपत्ती असलेला मालक स्वतः बोलणार ही एकमेव आपली कंपनी आहे आरसीएल. बाकी तुम्हाला कोट्यावधीचा टर्न ओव्हर असणाऱ्या त्या लोक भेटतच नाही. आणि ते सकाळी 6:30 ला. तर कालचा जो विषय अर्जुनजीने हातवर केलता, गोरेजीने केलता, की कालचं जे गुरुकुल सेशन झालंय या गुरुकुल सेशन मध्ये जो विषय टीसीजींनी सांगितला, न्यूट्रीचार साठी एक स्पेशल विषय दिला आणि सांगितलं की या विषयावर आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळं बरेच जण त्या मीटिंगला हजर नव्हते, कारण की सकाळी 6:30 ला कोण इतक्या लवकर बसणार आहे. आणि फार मोजके जण आपल्यापैकी त्या मीटिंगला होते. आता आणखी आपली संख्या वाढली. आपल्यापैकी परत कोणी होतंय का? गोरे साहेब, खोब्रागडेजी, अर्जुनजी होते. परत कोणी होतं का कालच्या गुरुकुल सेशनला? आता आपण 30 जण आहोत, तर आता विषय सुरू करायला काही हरकत नाही. गोरे साहेबाला बोलता येणार नाही कारण की ते तर प्रवासात आहेत. अर्जुनजी, कॅमेरा ऑन करता येईल? आज आपल्या मीटिंग मध्ये कचरे साहेबांसोबत त्यांचे अपलाईन आमचे मित्र कादरी सर आहेत. कादरी सर नमस्कार. नमस्कार मोहन सर. योग आहे चांगला वाटतोय सकाळी सकाळी चेहरा बघून मोहन सरांचा. मी आता विचारलो माणसं किती बसू लागलेत, काय नाही, एवढा सुंदर कार्यक्रम घेतात सर. मराठी भाषेमधला हा आपला एकमेव प्रोग्राम आहे ज्यामध्ये आम्ही सगळेजण असतो. कादरीजी आणि कादरी सर आमचे जुने मित्र आहेत, एक चांगले लीडर, महाराष्ट्राचं नाव जे देश पातळीवर पोहोचवतील. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. आज कुठं जालना की बाहेर आहात? नाही सर, काल परभणीला होतो. कालच्या कार्यक्रमाला आताही परभणी सोडतोय समजा. आता आज नांदेड आहे कार्यक्रम माझा आहे, उद्या निजामाबाद आहे. काय ओके ओके. पण मी स्वतः जे आहे ना मराठीच्या या कार्यक्रमासाठी थोडं काळजी घेणे गरजेचं आहे. मी आता विचारलो सरांना, कचरे सरांना, किती लोक बसू लागलेत.
तर म्हणले काय 10-1 असतील सर माझे. मी म्हणलो नाही नाही नाही, आता संख्या वाढवू आम्ही मोहन सर. कचरे साहेब नेहमी असतात, त्यांची टीम पण असते, रेग्युलर असतात. होय होय, बिलकुल बिलकुल. धन्यवाद सर, धन्यवाद. अं, तर कालच्या गुरुकुल सेशन मध्ये जो सगळ्यात महत्वाचा विषय टीसीजीने घेतला त्या विषयावर आपण बोलू सुरुवातीला, आणि नंतर आपण जे आपला प्रोडक्ट ट्रेनिंग आहे ते प्रोडक्ट ट्रेनिंग घेऊ. प्रोडक्ट ट्रेनिंग पेक्षा इम्पॉर्टंट आहे गुरुकुलचा जो विषय घेतलाय, जो स्पेशल न्यूट्रिचर साठी घेतलाय. त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की आपले कोणी मित्र बाहेर असतील तर कृपया त्यांना बोलवा, कारण की हा विषय पुढचं वर्षभर चालणार आहे, वर्षापेक्षा जास्त काळ हा विषय चालणार आहे. जो विषय काल टीसीजीने घेतला, कारण की टीसीजीने एकदा विषय घेतला, त्यांनी ग्रोथ 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 घेतला की ग्रोथ व्हायला लागली. एकदा टीसीजीने एकतर त्यांना ते विषय हातात घेत नाही, आणि एकदा विषय हातात घेतला की तो टॉपला नेल्याशिवाय सोडत नाहीत. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. एक प्रोडक्ट, एक डिस्ट्रीब्युटर, एक पिकअप सेंटर, एक डेपो पासून सुरू झाला हा वटवृक्ष आता पूर्ण भारतभर पसरलेला आहे, यावरून आपण लक्षात घेऊ शकतो. तर हा नवीन विषय काय आहे आपण सगळेजण समजून घेऊयात. अर्जुनजी, काय विषय होता सांगता तुम्ही? विषय होता सर, विषय होता हेल्थवर. हेल्थची पूर्ण काळजी कशी करायची आणि कोणत्या टेस्ट करायच्या, काय करायचं सगळं ते, म्हणजे 3-3 महिन्यांनी कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे. मनीषा मॅडमने ते सांगितलं, सरांनी ते सांगितलं. म्हणजे जे आपल्या पूर्ण बिमाऱ्या जे आहे, म्हणजे आपण बीपी शुगर म्हणजे हर महिन्यात टेस्ट केली पाहिजे. 3 महिन्याबाद कोणी म्हणजे सर माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणजे 3 महिन्यानंतर करा, मनीषा मॅडम सांगे. म्हणजे हेल्थची काळजी किती घेतली पाहिजे माणसानं, जे जीवन फ्री मध्ये मिळेल आपल्याला, त्याबद्दल सरांनी सांगितलं. मॅडमने मॅडमने सरांनी सांगितलं. अर्जुनजीला इतकं कळालं की आपल्याला टेस्ट करायची आता आणि आपल्या हेल्थची काळजी घ्यायची. इतका विषय अर्जुनजीनं काल बरोबर ऐकला, एकदम राईट. परंतु ऍक्च्युअल विषय काय आहे त्यामुळेच, कारण की तो फार मोठी मीटिंग होती, त्यामध्ये शेकडो लोक असतात आणि लक्षात येत नाही नेमकं काय करायचं, ते आपल्या लक्षात नाही. म्हणून आपण हे, हा, गोरे साहेब तुम्ही ट्रेन प्रवासात आहात, कदाचित तुमचा आवाज येणार नाही व्यवस्थित, कारण प्रवासात आहात, तुमचे नेटवर्क नाहीये. तर मित्रांनो, विषय काय घेतला होता गोरे साहेब, बोला. स्वतःपासून सुरुवात करायची, स्वतः रिझल्ट दाखवायचा स्वतःचा. हा, स्वतःचा रिझल्ट दाखवायचा. ओके, आता गोरे साहेब आता स्वतःचा रिझल्ट दाखवायचा, आणि जे स्वतःचा रिझल्ट दाखवतील त्यांच्यासाठी काय आहे, कसा रिझल्ट दाखवायचा, या संदर्भानं कालचा विषय होता. आपण म्हणतो सबसे पहिले सेहत, अगोदर म्हणत आपण, पण आता नवीन कन्सेप्ट आणली, ते म्हणजे सबसे पहिले आपली सेहत. सगळ्यात अगोदर आपली स्वतःची सेहत. आणि नवीन गोष्ट कालपासून सुरू झाली, ज्याविषयी आपण बोलणार आहोत, ती गोष्ट म्हणजे RCM के सेहत के सितारे. काय नवीन नवीन गोष्ट काय सुरू झाली कालपासून? RCM के सेहत के सितारे याच घोषणाच काल झाली, आणि आज पहिल्यांदाच ही पीपीटी दाखवली जाते. काल 7 PM मध्ये कदाचित ही पीपीटी दाखवली असेल रक्षा मॅडम आणि मनीषा मॅडमनं. काल 7 PM मध्ये ही पीपीटी दाखवली असेल. मराठीमध्ये पहिल्यांदाच ही पीपीटी दाखवली जाते. एकदम सोप्या याच्यामध्ये आपण समजून घेऊ की आपल्याला करायचं काय. RCM के सेहत के सितारे नावानं हा नवीन इनिशिएटिव्ह TC सरांनी सुरू केलाय. RCM के सेहत के सितारे, RCM के सेहत के सितारे आपल्याला कसं होता येईल, आणि हा नॅशनल प्रोग्राम राहणार आहे, हा पूर्ण भारतभर हा प्रोग्राम राहणार आहे. पॅरामीटर्स वेगवेगळे येतं, स्वस्थ राहायचे पॅरामीटर्स वेगळे येतं, आणि औषध घ्यायचे पॅरामीटर्स वेगळे येतं, आहे की नाही. आणि आपल्याला या प्रोग्राम मध्ये सगळ्यात अगोदर स्वतःच्या स्वास्थ्याविषयी जागरूक बनायचे, आपल्याला स्वतःचं स्वास्थ्य नीट करायचंय, आणि आपल्याला त्यानंतर इतरांचं स्वास्थ्य नीट करायचं, जे आपलं मेन उद्देश आहे RCMचा, आहे की नाही. हेल्दी इंडिया, आपल्याला सगळ्याला हेल्दी बनवायचं आहे, तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हेल्दी राहायचं आहे. आणि गंमत अशी आहे की आपण स्वतः हेल्दी होत, परंतु आपल्याला पुरस्कार मिळेल, म्हणजे पुरस्कार इन द सेन्स आपल्याला रेकॉग्निशन मिळेल. कशामुळं? तुम्ही स्वतः स्वस्थ राहिल्यामुळं. आता आपण स्वस्थ राहिलं तर पहिला फायदा आपल्याला होईल, टीसीजीला त्यातून काय फायदा होणार आहे?
TCG ला काही फायदा होणार नाही, परंतु तरी सुद्धा आपल्याला नॅशनल लेवलवर रेकॉग्निशन मिळणार आहे. RCMK सेहत के सितारे नावानं हा नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला काय करायचंय, या नवीन इनिशिएटिव्ह मध्ये आपल्याला स्वतःच किंवा आपल्या परिवारामधल्या कुणाही एका व्यक्तीचं स्वास्थ्य ठीक करायचं आहे. एकतर आपलं किंवा आपल्या परिवारामधली कोणाचंही एक सदस्याचं स्वास्थ्य ठीक करायचं आहे आणि हे ठीक केलेलं स्वास्थ्य, त्याची तब्येत व्यवस्थित केली, आपल्याला रिपोर्ट द्वारे रिझल्ट दाखवायचा आहे. म्हणजे मी ठीक झालो कसं कळल, तर ते रिपोर्ट द्वारे दाखवायचं आहे आणि हे रिपोर्ट द्वारे जे कुणी दाखवल त्या व्यक्तीला नॅशनल लेवलवर रेकॉग्निशन करणार आहे TCG. आणि हा सगळा प्रोग्राम न्यूट्रिचारचा नाही, हा सगळा प्रोग्राम RCMचा आहे. न्यूट्रिचार्ज याला फक्त सपोर्ट करणार आहे. हा RCMचा प्रोग्राम आहे, याला न्यूट्रिचार्ज सपोर्ट करणार आहे. RCM सेहत के सितारे यामध्ये आपलं ह्या पूर्ण पहा की पूर्ण भारतभर हा प्रोग्राम राहणार आहे आणि सगळ्यांना नॅशनल लेवल पर्यंत जाण्याचा हा इथे तुम्हाला संधी मिळणार आहे पुरे भारतामध्ये. आता काय काय आपण दाखवू शकतो, काय काय बदल करू शकतो, यामध्ये महिलांसाठी, पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी संधी आहेत. सगळ्यांसाठी समान संधी आहेत. 5 पॅरामीटर्स आपण यामध्ये सिलेक्ट केले. 5 गोष्टीमध्ये आपल्याला बदल दाखवायचा आहे. 5 गोष्टीमध्ये, 5 पैकी कुठल्या एका गोष्टीमध्ये आपण बदल दाखवू शकतो आणि ते दाखवलेले बदल जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले तर तुम्हाला नॅशनल लेवलवर रेकॉग्निशन मिळणार आहे. पहिला फायदा हे होईल की तुम्ही स्वस्त होता. पहिला फायदा हे होईल ना की यावर काम केलं 3 महिन्यामध्ये. हा प्रोग्राम 3 महिन्याचा आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. यामध्ये तुम्ही स्वस्त झाले, पहिला फायदा होईल की तुम्ही स्वस्त होता. दुसरा फायदा होईल की तुम्ही स्वतः सगळ्यासाठी रोल मॉडेल बनता. तिसरा फायदा होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल की यस, हे जे सीड्स वर आपण बोलत आहोत, ज्या जीवनशैलीच्या बदलाबद्दल आपण बोलत आहोत, त्याचे रिझल्ट मिळतात आणि त्याचे रिझल्ट माझ्या स्वतःकडे आहेत. मी अनुभव केलेत एकतर स्वतःवर किंवा कुटुंबामध्ये. आणि यानं जो कॉन्फिडन्स वाढतो, या गोष्टीनं जो कॉन्फिडन्स वाढतो, तो कॉन्फिडन्स शाब्दिक ज्ञानानं येत नाही. जो स्वतःला अनुभव असतो त्याचा शाब्दिक ज्ञानानं तो अनुभव कधी येणार नाही. मग आपण कशा कशामध्ये काम करू शकतो तर तुम्ही नोट डाऊन करू शकता. 5 हेल्थ कंडिशन आहेत ज्यामध्ये आपण यामध्ये काम करायचं आहे आपल्याला. या 5 पैकी कुठल्या एकावर, 5 पैकी 5 नाही, 5 पैकी कुठल्या एकावर, एकापेक्षा जास्त गोष्टीवर तुम्ही काम करू शकता. एक आहे एनिमिया, म्हणजे तुम्ही तुमच्या घरामधल्या महिलेचे किंवा स्वतःचे आज रिपोर्ट चेक केले, ब्लड रिपोर्ट काढले, तुमचा HB आला 7. तुम्ही 90 दिवस पर्यंत न्यूट्रिचार्ज वुमन घेतली आणि त्यामध्ये 2 ग्रॅम किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाढले आणि 3 महिन्यानंतर त्याचे रिपोर्ट आले. हे दोन्ही रिपोर्ट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सगळ्याला सांगू शकता यस, न्यूट्रिचार्ज वुमन HB वाढतो. हे झालं एक पॅरामीटर्स, ते म्हणजे एनिमियाच. ओके. दुसरं पॅरामीटर्स आहे डायबिटीज. जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे, त्या व्यक्तीची आज आपण टेस्ट केली HbA1c टेस्ट, बरं का, फास्टिंग वगैरे नाही, HbA1c टेस्ट केली. 90 दिवसापर्यंत आपण त्यावर काम केलं, सीड्सवर, सगळ्या गोष्टीवर. सीड्स म्हणजे नुसतं सप्लिमेंट नाही तर सगळ्या गोष्टीवर काम केलं. 90 दिवसानंतर त्याचे जर 1% जरी कमी जर आली तर त्यांना त्यांचा शुगर लेवल कमी झाले असं आपण समजूत आणि त्यांना आपण हे करू शकतो सगळं. तिसरा पॅरामीटर्स आहे मोटापा. आता याच्यामध्ये मॅक्झिमम जण येतील. संतोषजी जर सोडले तर मला बाकीचे सगळे जण याच्यामध्ये येऊ शकतात, आहे की नाही. संतोषजी, अर्जुनजी यामध्ये येत नाहीत, पण बाकीचे मॅक्झिमम जण यामध्ये येऊ शकतात. यामध्ये प्रत्येक जण काम करू शकतो. 90 दिवसामध्ये तुम्ही जर सीड्सचा उपयोग करून तुमचं 5 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन कमी केलं तरी तुम्ही यामध्ये येऊ शकता, है की नाही. मग त्यानं BMI कमी होईल, कमरेचा घेरा कमी होईल, हे सगळे येतील. तिसरं आहे ते आहे मोटापा. तिसरं पॅरामीटर्स आपण ज्यावर काम करू शकतो ते आहे मोटापा.
चौथं पॅरामीटर्स काय? हाय कोलेस्ट्रॉल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, 3 महिन्यामध्ये सीड्सचा उपयोग करून जर त्यामध्ये 20% कमी आले, LDL मध्ये, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन मध्ये 20% कमी जर आली, तर आपण असं समजू त्याचं कोलेस्ट्रॉल कमी झालं आणि तो होईल RCMचा सेहत का सितारा, हाय कोलेस्ट्रॉल. किंवा मग हायपोथायरॉइडिझम, पाचवा जो आपण पॅरामीटर्स पकडलाय तो आहे हायपोथायरॉइडिझम. एखाद्या व्यक्तीला, महिलेला किंवा पुरुषाला हायपोथायरॉइड आहे आणि 3 महिन्यामध्ये जर त्याचा थायरॉइड सामान्य झाला, जवळपास T3, T4 किंवा TSH मध्ये जर कमतरता आली 20%, तर आपण असं समजायचं की त्या व्यक्ती थायरॉइड पासून मुक्त झालाय. त्याला सुद्धा आपण काय करू समजूत की ही व्यक्ती स्वस्थ झालेली आहे, सेहत का सितारा. नंतर आहे डोळे. हे नंतर पुन्हा 5 नंतर 6 झालं डोळे. 3 महिने जर तुम्ही न्यूट्रिचार्ज व्ह्यू, न्यूट्रिचार्ज DHA घेऊन तुमचा चष्म्याचा नंबर कमी झाला, म्हणजे आज मी चष्म्याचा नंबर काढला, 90 दिवसानंतर चष्म्याचा नंबर काढला आणि त्यामध्ये जर फरक जर झाला, कमी आला चष्म्याचा नंबर, तर तो त्यानं स्वस्त केला, आपले डोळे चांगले केले त्यानं. त्यानंतर आहे केस. महिलांसाठी तुम्ही सध्या फोटो काढा, सीड्सचा उपयोग करून तुमचे केस जर चांगले जर झाले, तर तुम्ही सेहत के सितारे बनू शकतात. या सगळ्यासाठी आपल्याला या सीड्सचा उपयोग करायचा आहे. नंतर आपण हे डिटेल्स घेणार आहोत, त्याचा कसा उपयोग करायचा आहे, आपण कसं करू शकतो, हे पॅरामीटर्स आहे. पॅरामीटर्स लक्षात आले का? कुठल्या कुठल्या गोष्टीवर आपल्याला काम करायचंय, आपण एक एक वधवून घेऊ, काय काय रिपिटेशन करून घेऊ. संतोषजी पहिले सांगता येईल? पहिले कशावर? ॲनिमिया. ॲनिमियावर आपण करू शकतो. ॲनिमिया मध्ये जर आज ब्लड टेस्ट केली, 3 महिन्यानंतर ब्लड टेस्ट केली, ती जर 2 ग्रॅम न जर वाढलेली असेल, तर तो सेहत का सितारा होऊ शकतो. बरोबर आहे? पहिले ॲनिमिया, एकदम राईट, ज्यावर आपण खूप काम केले. संतोषजीकडे अगोदरच ऑलरेडी खूप सारे रिपोर्ट असतील, परंतु हे नवीन सुरू झाले. याचा कालावधी 15 तारखेपासून, कालपासून तर 31 डिसेंबर. कारण की नवीन वर्षामध्ये प्रत्येक जण 1 जानेवारीला म्हणतो की आता या वर्षात आपण सुपरमॅनच, एकदम या वर्षीत अशी बॉडी बनवायची, असं बनायचं की पाहायचंच काम नाही, लोकांना ओळखलंच नाही पाहिजे, असं दर 1 जानेवारीला ठरतंय. पण त्यामुळे आपण काय केलं, अगोदर ठरवायला लागलो होतं, कारण 1 जानेवारीचे संकल्प काही कामीच येणार. ओके, पहिलं आहे आपलं एनिमिया. दुसरं अर्जुनजी, दुसरं कशावर काम करता येईल आपल्याला सांगा, मी आपण रिपोर्ट करतोय 5-6. कुणाला सांगता येईल दुसरं? रेणूजी? रेणूजी, दुसरं कुठलं होतं पॅरामीटर्स आपलं? हा, समृद्धीताई. डायबिटीज आहे सर, डायबिटीज. हा, अर्जुनजी मला डायबिटीज, अर्जुनजीचा बाण आता राईट लागला, बरोबर. डायबिटीज. हा, दुसरं समृद्धीताई. तिसरं मोटापा. मोठापा. तिसरं मोठापा. म्हणजे तुम्ही जर तुमचा त्यामध्ये वेगळं BMI कमी झाला किंवा 5 किलो वजन कमी झालं 3 महिन्यामध्ये, तर मोठापा. चौथं कोण सांगता येईल? चौथं पॅरामीटर. हा, रेणूजी सांगा. हाय कोलेस्ट्रॉल. बरोबर, ते हाय कोलेस्ट्रॉल. चौथं रेणूजी सांगितलं हाय कोलेस्ट्रॉल. 5वं तुम्हाला सर, तुम्हाला सकाळी सकाळी गुरुजीने लय एकदम परीक्षा सुरू केली नाही, आपल्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला खूपदा रिपीट होणार आहे, तुम्ही सगळेजण सांगू शकणार, नो प्रॉब्लेम. त्यानंतरच समृद्धीताई? हायपोथायरॉइडिझम. त्यांनी लिहून घेतलं पहा, हायपोथायरॉइडिझम समृद्धीने लिहून घेतलं. त्यानंतर एकदम सोपं, डोळे. त्यानंतर जर आपला चष्म्याचा नंबर कमी झाला तर डोळे, आणि त्यानंतरच आहे केस, आहे की नाही. तुमच्या वेगवेगळ्या अँगलला फोटो काढायचे आहे. 3 महिन्यानंतर त्यामध्ये व्हिजिबल रिझल्ट दिसला पाहिजे, व्हिजिबल रिझल्ट दिसला पाहिजे. तर आपण असं समजायचं की त्यामध्ये बदल झाले. त्या 7 गोष्टीवर आपण काम करणार आहोत. त्यासाठी पण एक रिपोर्ट, आजचे रिपोर्ट, समजा चष्मा आहे, मला न्यूट्रिचार्ज व्ह्यूचे रिझल्ट दाखवायचे, तर मी काय करेल, आता
चष्म्याच्या दुकानावर सुद्धा नंबर काढून मिळतो. आज काय डॉक्टरकडे जायची गरज नाही. चष्म्याच्या दुकानावर गेले तर तुम्हाला नंबर काढून देतील. 3 महिने न्यूट्रीचा घेऊ घ्या. 3 महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसतील. ओके, 3 महिन्यानंतर तुमचा चष्म्याचा नंबर कमी झाला पाहिजे. सीड्सचा उपयोग करून, फक्त सप्लिमेंटचा विषय नाही तर पूर्ण सीड्सचा उपयोग करून आपल्याला करायचे आहे. पूर्ण ह्या सीडचा, आणि या सगळ्यासाठी व्यवस्थित ट्रेनिंग होणार आहे. तर एका विषयावर आपण ट्रेनिंग सुद्धा घेणार आहोत. हे कसं कमी करायचंय प्रत्येक गोष्टीसाठी घेणार आहोत आपण. जे मी तुम्हाला विषय सांगितले ना, सगळ्या गोष्टीसाठी आपण सीड्सचा कसा उपयोग करायचा याची ट्रेनिंग होणार आहे. पुढे जसं आपल्या प्रोडक्ट ट्रेनिंग होते ना, तसं होईल. एका रविवारी ट्रेनिंग. अॅनिमियासाठी सीड्सचा उपयोग कसा करायचा, डायबिटीस साठी कसा करायचा, मोटाप्यासाठी कसा करायचा, हाय कोलेस्ट्रॉल साठी काय करायचंय, हायपोथायरॉइडिझम साठी काय करायचंय, डोळ्यासाठी काय करायचंय, केसासाठी काय करायचंय, हे सगळं तुम्हाला एकदम बारीक पद्धतीनं सांगितलं जाईल. त्यामध्ये काय बरं, हे सगळं करून रिझल्ट थोडे कमी आले तर नुकसान काय होणार आहे बरं? काय नुकसान काय आहे यामध्ये? आपलं स्वास्थ्य ठीक होणार आहे ना, नुकसानीचा काही विषयच नाही. जे आपण संकल्प 1 जानेवारीला घेत होतो आणि ते कधी पूर्ण झाले नाही, ते संकल्प पूर्ण करण्याची सुवर्ण संधी आदरणीय TCG मुळे आपल्याला भेटलेली आहे. ज्यामध्ये आपल्याला RCM के सेहत के सितारे म्हणून आपल्याला नॅशनल लेवलवर रेकॉग्निशन मिळणार आहे. म्हणजे यामध्ये नुकसानीची कुठलीच गोष्ट नाही, कुठलीच नाही. उलट आपलं स्वास्थ्य ठीक होण्यासाठीचा इतकी चांगली सुवर्ण संधी परत कधीही मिळणार नाही. आणि तारीख लक्षात ठेवा, या सगळ्या प्रोग्रामची सुरुवात होणार आहे 15 नोव्हेंबर, म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे. आज 16 नोव्हेंबर आहे आणि कालच हे सगळं, आणि PPT मला सकाळी मिळाली, म्हणजे मेलला सकाळी आली, मी लगेच तुमच्याशी शेअर करतोय. आणखीन कुठल्याच टीम मध्ये, कुठल्याच प्रोग्राम मध्ये हा प्रोग्राम इंट्रोड्यूस झाला नाही. आपण पहिले आहोत मराठी भाषिक की आपल्याला सगळ्यात अगोदर हा प्रोग्राम इंट्रोड्यूस झालेला आहे. 15 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत या प्रोग्रामची डेट आहे, सुरुवात होणार आहे. म्हणजे पहिला रिपोर्ट आपल्याला आजपासून तर 31 डिसेंबरच्या आत आपल्याला पहिला रिपोर्ट जी सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मध्ये टाकायचा आहे आणि या प्रोग्रामला सुरुवात करायची आहे. ज्यानं आपलं स्वास्थ्य चांगलं होईल, आपल्या स्वतःकडे रिझल्ट येतील, आपण आणखीन खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला प्रोडक्ट विषयी सांगू शकू. यामध्ये आपल्याला स्वतःचं स्वास्थ्य, आपल्या परिवारामधल्या व्यक्तीचं स्वास्थ्य, कारण हे सगळे आजार आपल्या परिवाराच्या जवळ चालले आहेत, हे ठीक करून आपल्याला एखाद्याकडे गेलं तर सांगता येतं, हे काय माझा थायरॉइड कमी झालाय, माझा थायरॉइड नील झालाय, माझं वजन कमी झालंय, माझं डायबिटीज कमी झालाय, माझं हाय कोलेस्ट्रॉल कमी झालेलं आहे, आणि स्वतःच्या रिझल्ट इतकं चांगलं आपण कुणाच्याही रिझल्ट वर बोलू शकत नाहीत. म्हणून हा नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी. यामध्ये कुणाची काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता की कसं करायचं, काय करायचं. पल्लवीजी लक्षात आलं का? म्हणजे ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत मी त्यांच्याशीच बोलू शकतो ना, बाकी कोणाशी बोलू शकत नाही. बाकीचे का कॅमेरे बंद आहेत मला काही कळत नाही, असं काही नाही. आणि एकमेव मीटिंग आहे ज्यामध्ये आपण मोकळेपणाने बोलू शकतो, मोकळेपणाने विचारू शकतो. पल्लवीजी आलं लक्षामध्ये? यस. यामध्ये कुणाची काही शंका असल्यास कृपया हँड रेज करा की सर हे कसं करायचं, काय करायचं. सुनीलजी, म्हणजे कुणाची शंका असल्यास तुम्ही बिलकुल विचारू शकता की सर हे कसं करायचं. आता मी बघतोय की मॅक्झिमम जणांचं वजन वेट गेन झालंच आहे. आपल्यातलं प्रत्येक जण म्हणजे मॅक्झिमम जण एका गोष्टीवर काम करू शकतात, वजन कमी करायचं. त्याला कुठली टेस्ट करायची, त्याला कुठलीही टेस्ट बाहेर जाऊन विकत करायचीच नाही. घरी बॉडी स्कॅनर उभा राहायचंय, किती वजन झालं त्याचे फोटो काढायचे, ते फोटो पाठवायचे. इतकी सोपी टेस्ट आहे. काही यामध्ये काही पैसे खर्च करत नाही, बाहेर पण जायचं नाही. आज वजन आहे 85 किलो, 3 महिन्यामध्ये वजन करायचं 80 किलो.
एकदम सोपं. 3 महिन्यानंतर पुन्हा फोटो काढून पाठवायचा की माझा 80 किलो झालाय. यामध्ये फायदा काय झाला? फायदा तुमचं वजन कमी झालंय. तुम्ही लोकांना सीड्स विषयी सांगू शकतात. यस, आमच्याकडं एक होलिस्टिक फॉर्म्युला आहे सीड्स, ज्यामध्ये आम्ही झोपेवर, भावनात्मक स्वास्थ्य, एक्सरसाइज, डाएट, सप्लिमेंट या सगळ्यावर एकत्रितपणे काम करून एकदम चांगल्या पद्धतीने आम्ही वजन कमी करू शकतो, कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो, हायपरथायरॉइडिझम कमी करू शकतो, अॅनिमिया ठीक करू शकतो. हा कॉन्फिडन्स आपला आहे. पुढच्या रविवारी परत आपण यावर सविस्तर बोलू. तोपर्यंत काही जण सुरुवात करा, आहे की नाही. आणि आता आपण जो आपला आजचा विषय होता तो विषय सुद्धा आज आपण घेऊया. ते म्हणजे कुठे गेला तो आपला न्यूट्रिचार्ज गेनर. कारण की बरेच जणांचं असं आहे की बऱ्याच जणांचं वजन कमी असतं. म्हणजे वजन कमी असण्याचे काही तोटे आहेत पहा आता. आणि त्यांचं वजन गेन करण्यासाठी काल मला नांदेडहून फोन होता की सर एक मेडिकल ऑफिसर येतं, त्यांच्या मुलाचं का मुलीचं वजन कमी वाढवायचं आहे, त्यांना त्यांना काय करता येतं. मला अरे उद्या तुम्ही सकाळी या, मी सकाळी तुम्हाला यावर सविस्तर सांगेल. परंतु रात्री जो विषय झाला आपला सेहत के सितारे, RCM सेहत के सितारे, त्यामुळे हा विषय घ्यावा लागला. आणि फार महत्वाचा विषय आहे. पूर्ण वर्षभर हा प्रोग्राम चालणार आहे, पूर्ण वर्षभर. आणि ज्यामध्ये लोकांची आपल्याला हेल्थ चालली. न्यूट्रिचार्ज गेनर म्हणजे काही जणांचं वजन वाढलेलं असतं, काही जण अंडरवेट असतात. तर बऱ्याच जणांना वाटतं की मी अंडरवेट आहे तर खूप चांगलं. तसं नाही. जर तुम्ही अंडरवेट असताल, अंडरवेटचा अर्थ आहे की तुमचा BMI 18 पेक्षा कमी असणं. 18 पेक्षा कमी BMI असणं म्हणजे तुम्ही कुपोषणाचे शिकार होणं. आणि जो व्यक्ती कुपोषित असतो, जो अंडरवेट असतो, त्या व्यक्तीला सर्वात मोठा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे त्या व्यक्तीची इम्युनिटी फार कमी असते. एकदम इम्युनिटी कमी असते. तो पुन्हा पुन्हा आजारी पडतो. त्या व्यक्तीचे हाडं ठिसूळ असतात. त्याची हाडाची BMD, बोन मिनरल डेन्सिटी कमी असते. मांसपेशी एकदम कमी असतात. त्यामुळे ते नेहमी कमजोरी, थकान त्यांना राहत असते. आणि जे मुलं मुली लग्नाच्या वयाचे असतात त्यांना अशा वेळेस लग्न जमवण्यामध्ये, प्रायव्हेट जॉब मध्ये नोकरी करण्यामध्ये खूप सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आता गव्हर्नमेंट जॉब राहिले नाही तर प्रायव्हेट जॉब आहेत. आणि प्रायव्हेट जॉब मध्ये तुमची पर्सनॅलिटी बघितल्या जाते. 100% तुमची पर्सनॅलिटी बघितली जाते. तुम्ही जर सेल्स पर्सन म्हणून काम करणार असताल तर ते बघतात की ही व्यक्ती म्हणजे भागदौड करू शकते का नाही. ती व्यक्तीच कमजोर दिसायला तर म्हणजे यांना कसं करणार, आपण यांना सेल्स पर्सन म्हणून कसं ठेवणार. त्यामुळं जॉब मध्ये सुद्धा तुमची पर्सनॅलिटी बघितली जाते, लग्नामध्ये तर पर्सनॅलिटीच बघितली जाते. आणि त्यामुळं खूप जणांना या दोन्ही गोष्टी मिळवण्यामध्ये अडचण येतात. नोकरी आणि छोकरी किंवा छोकरा दोन्ही मिळवण्यामध्ये प्रॉब्लेम येतात शारीरिक दुर्बलतेमुळे. आणि अशा वेळेस त्यांचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो, आत्मसन्मान कमी व्हायला लागतो. त्या सगळ्या लोकांची मदत करण्यासाठी आपण एक प्रोडक्ट आणलेला आहे. एकदम सायंटिफिक पद्धतीनं मसल्स वाढवण्यासाठी आपण सीड्सचा उपयोग करू शकतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये प्रोटीन सुद्धा आपल्याला घ्यावं लागतं. आणि त्यासाठी आपण स्पेशली सीड्स मध्ये काय आपण डाएट बोलतो पहा. तर डाएट मध्ये एक गोष्ट करावं लागेल, आपल्याला त्यांना डाएट प्लॅन द्यावा लागतो. त्या डाएट प्लॅन मध्ये 2700 कॅलरीचा डाएट प्लॅन द्यायचा आहे. खूप जण असं वाटतं की फक्त न्यूट्रिशन घेतल्यानंतर आपल्या शरीरात बदल होतील. तर मित्रांनो, ती सुद्धा अपूर्ण माहिती आहे. जर आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य हवं असेल तर आपल्याला फक्त डाएट किंवा फक्त सप्लिमेंट घेऊन काम होणार नाही. तर आपल्याला जे सीड्स आहेत, सीड्स सांगते कुणाला म्हणजे कशावर काम करावं लागतं. एक स्लीप, दुसरं इमोशनल वेलबिंग, तिसरं आहे SEE एक्सरसाइज, D डाएट आणि S सप्लिमेंट. तर आपल्या डाएट वर सुद्धा काम करावं लागेल.
2700 कॅलरीजचा डाएट प्लॅन त्या व्यक्तीला द्यावा लागेल. पुरुषांना 2700 कॅलरीज आणि महिलांना 2200 कॅलरीचा डाएट प्लॅन आपल्याला द्यायला पाहिजे. आणि त्यासोबत म्हणजे 500 कॅलरीज एक्स्ट्रा त्यांना घ्यायला लावायच्या आणि सोबत त्यांना आपल्याला न्यूट्रीचार्ज गेनर द्यायचा आहे. सध्या आपल्यासोबत एक जण आहेत की जे न्यूट्रीचार्ज गेनर स्वतःसाठी घेत आहेत. आपण त्यांचा अनुभव 2 मिनिटांमध्ये ऐकूयात. अर्जुनजी अनम्यूट होता येईल? जय हरशम सर. बोला सर. तुम्ही न्यूट्रीचार्ज गेनर कधीपासून घेतायत एकदा सांगता सगळ्याला? सर 1 महिना होऊन गेला सर. आता तुमची कहाणी सांगा सगळ्याला. नेमकं तुम्ही काय काम करतात, कुठं राहतात, न्यूट्रीचार्ज गेनर का घ्यावं लागायला, सगळी 2 मिनिटांमध्ये तुमची स्टोरी सांगा. सर माझं नाव अर्जुन कडवाजने आहे. मी सावरमेंढा बिलॉंग करतो, नागपूर जिल्हा. आणि सर माझे वेट सर पहिले जास्त 85, 86, 80 पर्यंत गेलो होतो सर. आणि सर ते कोरोना पासून वेट रिव्हर्स आलं सर. ना ते मी कोशिश केली वाढायची पण नाही वाढलं. मला न्यूट्रीचार्ज गेनर चालूच करणं जरुरी आहे. तर घेणं चालू केलं असं न्यूट्रीचार्ज गेनर सर आता. तर सर वेट वाढून पण राहिलं सर आणि सर डेली चालू आहे. डाएट पण सर घेणं चालू आहे सर. आणि वेट मध्ये पुष्कळ झालं सर. तुम्ही काय काम करता? सर कॅन्टीन मध्ये काम करते सर. हा, ते स्वतः लोकांना जीव घालतात आणि त्यांचं जीवन त्यांच्या अंगी लागाना. बरोबर आहे? म्हणजे सगळ्याला जीव घालतात ते आणि त्यांचं जीवन त्यांच्या अंगी लागाना. कमजोरी वगैरे येत होती का? थकान वगैरे? थकान वगैरे नाही सर, पण वेट नाही वाढत सर. बर, लग्न झालं का? वेट वाढत होता. काय सर? लग्न झालं का? नाही सर. हा, लग्न झालेलं नाही. कुणाच्या नजरेत असं एखादी मुलगी तर पहा. म्हणजे अर्जुनजीचं लग्न सुद्धा होणं बाकी आहे. आणि बिलकुल, आणि मी जे तुम्हाला जसं म्हणलं की तुम्हाला काम करण्यासाठी, लग्न जमवण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी तुमची पर्सनॅलिटी. आणि अर्जुनजी मी प्रत्यक्ष भेटलेलो, नागपूरला बऱ्याचदा भेटलो, दिल्लीला भेटलो, मुंबईला भेटतो, विदर्भात गेल्यानंतर त्यांची भेट होते. आणि अशा वेळेस त्यांना स्वतःवर आता ते रिझल्ट दाखवू शकतात की यस, मी न्यूट्रीचार्ज गेनर घेतो. न्यूट्रीचार्ज गेनर या दिवसामध्ये खास ते पहा, म्हणजे ते दाखवतात. मी सगळ्या एकदा स्पॉटलाइट करतो. अर्जुनजी दाखवा. हे पहा, ते न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज गेनर पण दाखवा. यस, न्यूट्रीचार्ज गेनर. म्हणजे आपल्या मीटिंग मध्ये जे चालतंय ते सगळं खरं खरं चालतंय. म्हणजे आपण खोटं एकही शब्द बोलायचं काम नाही. तर ते स्वतः न्यूट्रीचार्ज गेनरचे स्वतःवर रिझल्ट घेत आहेत. आता न्यूट्रीचार्ज गेन, मग वजन वाढवायचं तर मग तुम्ही तूप भात खाल्ला, दूध भात खाल्ला तर तुमचं वजन वाढेल. पण ते वजन नेमकं वाढेल कसं? तर ते वजन वाढेल फॅटचं वजन वाढलं काय काय. तूप भात खाला ते तुम्हाला, ती म्हातारीची गोष्ट माहिती ना, ते म्हातारी जाते, वाघ भेटतो रस्त्यामध्ये, ती मध्ये थांब बाबा मी जाते, लेकीकडे जाते, काय लाडू पेढे खाते आणि मोठी होऊन येते. तर मग ते म्हातारीने आपल्याला पहिले दुसरीला सांगितलेलं आहे की मोठं कसं व्हायचं. आपल्याला मोठं व्हायचं नाही, आपल्याला स्वस्थ व्हायचंय. काय चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, ही आपल्या महाराष्ट्रातच गोष्ट आहे वाटतं, बाकी दुसरीकडे नसल, महाराष्ट्रातच गोष्ट आहे ती. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. तर वजन कसं वाढवायचं म्हातारीने आपल्याला लहानपणी शिकवलंय. आपल्याला वजन नाही वाढवायचंय, आपल्याला मसल्स वाढवायच्यात, आपल्याला एनर्जी वाढवायची. तर त्यासाठी काय करतील, त्यासाठी आपल्याला एक युरोपमध्ये एक वनस्पती आहे पहा, तर त्याला म्हणतात पाईन बार्क. त्याला म्हणतात पाईन बार्क. आणि त्या पाईन बार्क आपण या न्यूट्रीचार्ज गेनर मध्ये टाकलं. तुम्ही जर हे जर कळलं तर डॉक्टर साहेबाकडे आहे. डॉक्टर साहेब, त्यामध्ये पहा बरं, गेनर मध्ये इन्ग्रेडियंट्स मध्ये पहा बरं काय काय आहे. तर अनम्यूट करा. अनम्यूट व्हा आणि आरामशीर पद्धतशीर, काही गडबड नाही आपल्याला. न्यूट्रीचार्ज गेनर मध्ये 17 प्रकारचे हर्बल औषधी टाकलेले आहेत. न्यूट्रीचार्ज गेनर हे 100% भारतीय आयुर्वेदावर आधारित आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देशी गाईचं तूप. देशी गाईचं तूप टाकलाय. कारण तूप यासाठी टाकलाय की आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत जे अन्न घटक जाणार आहेत ते सहज जावे, सुपाच्य जावे, म्हणून त्यामध्ये तूप आहे. त्यामध्ये शुद्ध
मध आहे. आणि असलं असल्यामुळं डॉक्टर साहेब जे तुम्हाला दाखवत आहेत त्या डब्यामध्ये 250 ग्रॅमचे 2 पॅकेट मिळतील. बरोबर आहे डॉक्टर साहेब? ते तुम्ही हा बरोबर आहे सर. शॉप मधले आहे का? मी स्वतः घेतो सर. स्वतः घेतायत. बरं, हॅलो. तुम्ही कशासाठी घेताय? तुम्ही कशासाठी घेतायत गेनर? तुम्ही गेनर कशासाठी घेतात? डॉक्टर साहेब स्वतःसाठी हा न्यूट्रिचार्ज गेनर ते शक्तिवर्धक साठी घेतात. त्याला शक्तिवर्धक म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो. कांबळे साहेब, म्हणजे तुम्ही सुद्धा आता गेनर सुरू न्यूट्रिचार्ज गेनर सुरू करायला पाहिजे शक्तिवर्धक म्हणून. शक्तिवर्धक म्हणून म्हणजे कसं काम करतंय, त्यामध्ये जे कंटेंट्स आहेत हे फायनस मेरिटिमा हे आपण यामध्ये घेतलंय, जे आपल्याला शारीरिक कार्यक्षमता वाढवण्याचं काम करतंय. नुसतं वेट गेन करत नाही, तर शारीरिक कार्यक्षमता वाढवण्याचं काम करतंय फायनस मेरिटिमा. त्यामध्ये आपल्या प्रत्येक पेशीचे त्याची वृद्धी मरम्मत करायचं आणि प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम हे करते. त्यामध्ये आपण जे टाकलेलं आहे ते आहे पायरस मालस, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, पोटॅशियम असतात, जे आपल्या शरीरामध्ये स्पेशली जे जुने आजार असतील आपल्या शरीरामध्ये, काही क्रॉनिक डिसीज असतील जे आयडेंटिफाय होत नाहीत परंतु जे आपल्याला उत्साह पण येऊ देत नाहीत, अशा जुनाट आजारांना बरं करण्याचं काम करते. पायपर नायग्रम हे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं आणि आपण जे अन्न खातो त्यातून जे न्यूट्रिएंट्स मिळते त्यांची बायो अवेबिलिटी वाढवण्याचं काम करते. म्हणजे बऱ्याच जणांची ही तक्रार असते की मी जेवण तर करतोय परंतु शरीराला लागत नाही. शरीराला लागत नाही म्हणजे त्याची बायो अवेबिलिटी होत नाही. तर पायपर नायग्रम सुद्धा टाकलंय. जे 17 घटक टाकलेले आहेत न्यूट्रिचार्ज गेनर मध्ये, त्याविषयी मी तुम्हाला सांगतोय. पायपर लॉंगम, पायपर लॉंगम हे तुमची भूक वाढवण्याचं काम करतंय. कारण की ज्यांचं मसल्स कमी असतात शरीरामध्ये त्यांना भूक लागत नाही, ते म्हणजे भूकच नाही, मग मी कशाला जेवू. तर ते भूक वाढवण्याचं काम पायपर लॉंगम करतंय. जिंजबर ऑफ सेनल हे स्पेशली पाचक द्रव्य वाढवण्याचं काम करतंय. तुमच्या शरीरामध्ये पाचक द्रव्य जर वाढले तर तुमचं पाचन चांगलं होतंय, तुम्हाला भूक लागते. पण स्पेशल गोष्ट यामधले मी तुम्हाला क्युमिनम सिमिनम आहे, आंबेलिकाप्सनल आहे, स्पेशल जे घटक आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ट्रिब्युलस टेरिस्टिस, ट्रिब्युलस टेरिस्टिस म्हणजे गोखरू. आपल्यामध्ये गोखरू किंवा गोरक्षू, गोखरू माहित आहे का? तुम्ही शेतात गेल्यानंतर मोटरसायकल चालवत शेतात गेले, तुमच्या सॉक्सला तुमच्या पॅन्टला लागून पाहुणे काही घरी येतात, मोठाले पाहुणे घरी येत असतील पा, जे शेतात वगैरे जातात त्यांना माहित आहे. हा म्हणजे मी तर ग्रामीण भागात आहे, माझ्या घरापासून 4-5 किलोमीटरवर शेती आहे, तर नेहमी मोटरसायकलवर गेलं की ते माझ्या घरी काही पाहुणे येतात, ते गोरक्षू. तर मी असं सांगितलं तर ते गोरक्षूला काही ठेसून खाऊ नका, त्यामध्ये काही विषारी घटक सुद्धा असतात, त्यामुळे डायरेक्ट ते खाऊ शकणार नाहीत. ते गोरक्षू जर आपण खाल्ले, त्यामध्ये जर त्या गोरक्षूचा अर्क त्यामधलं स्पेशल गोष्ट काढून जर घेतली न्यूट्रिचार्ज गेनर मध्ये टाकले, जे तुमचे ऊर्जाचा स्तर वाढल, हार्मोन्स मध्ये काम करेल. विटीज वेनिफेरा म्हणजे आपले मनुके, काळे मनुके, काळे मनुक्याचा सत्व टाकलेला आहे. तुम्ही डायरेक्ट काळे मनुके जर खाल्ले तर होईल. बरं, काही जण सांगितलं काळ्या मनुक्याचं सत्व टाकलंय आणि काही जण काळे मनुके खातील तर तुमची शुगर लेवल वाढेल. कारण काळ्या मनुक्यामध्ये शुगर खूप मोठ्या प्रमाणात आहे, तुमची शुगर लेवल वाढू शकते. म्हणून डायरेक्टली नाही, यामध्ये साखर बाजूला करून तुमची फक्त ऊर्जा वाढवणारे जे घटक आहेत तेच टाकले आहेत. पोटाचे विकार, रक्त शुद्ध करणं, याला ब्लड टॉनिक म्हणतात. विटीज वेनिफेरा जे आहे तुमचं लिव्हर ठीक करण्यासाठी सुद्धा काम करत. एस्परेगस रेसिमोसस, एस्परेगस रेसिमोसस म्हणजे ज्यामध्ये आपण ज्याला शतावरी, यामध्ये स्पेशली टाकलंय शतावरी आणि अश्वगंधा, हे दोन्हीचा अर्क न्यूट्रिचार्ज गेनर मध्ये टाकलाय. शतावरी सुद्धा आहे आणि अश्वगंधा सुद्धा आहे.
शतावरी म्हणजे शतवर 100 वर जी त्या तितकी ताकद राहते. अश्वगंधा म्हणजे घोड्यासारखी शक्ती. अश्व म्हणजे घोडा. तर शतावरी आणि अश्वगंधाचा अर्क सुद्धा न्यूट्रीचार्ज गेनर मध्ये टाकलाय, ज्यामध्ये पुरुषाची महिलाची यौन शक्ती शारीरिक शक्ती वाढवण्याचं काम न्यूट्रीचार्ज गेनर करते. अशा प्रकारच्या 17 वनस्पतीचा अर्क न्यूट्रीचार्ज गेनर मध्ये टाकलाय आणि या 17 वनस्पतीचा अर्क तुमच्या प्रत्येक पेशी पर्यंत जाण्यासाठी यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकलेलं आहे. शुद्ध गाईचं तूप आहे. सोबत शुद्ध मध न्यूट्रीचार्ज गेनर मध्ये टाकलाय, ज्यानं तुमची शक्ती ऊर्जा मिळेल. बिलकुल मिळेल. म्हणजे देशी गाईचं तूप आणि मध या न्यूट्रीचार्ज गेनर मध्ये आहे. 17 बोटॅनिकल्स यामध्ये आहेत. आणि यामध्ये स्पेशली जे आहे भारतामध्ये पहिल्यांदा युरोप मधून घेतलेलं पाईन बार्क टाकलाय. पाईन बार्क या सगळ्या घटकाला सोबत घेऊन तुमच्या मसल्स बनवण्याचं काम करते. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. पाईन बार्क हे भारतामध्ये मिळत नाही. पाईन बार्क भारतामध्ये मिळत नाही. हे युरोप मधून घ्यावं लागलं आणि यानं आपल्याला एकदम शुद्ध गाईचं तूप, त्यानंतर मध आणि पाईन बार्क हे सगळे एस्परेगस रेसिनोसस, पाईन बार्क, विनेथिया सिग्निफेरा हे सगळं अट्रिबुलस टेरिस्टिस हे सगळे जण मिळून तुम्हाला एकदम ऊर्जावान. ऊर्जा कधी मिळेल? मसल्स गेन झाल्यानंतर. जर तुम्ही न्यूट्रीचार्ज गेनर एक चमचा, एक स्कूप, त्यामध्ये एक स्कूप आहे, तर एक स्कूप जर घेतला न्यूट्रीचार्ज गेनर, एक ग्लास दुधामध्ये एक न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्टची पॅकेट त्यामध्ये टाकलं, ब्रेकफास्ट नंतर जर घेतलं तर तुमच्या मसल गेन व्हायला लागतात. मसलचं वजन वाढायला लागतंय आणि त्या सगळ्या योगे तुमच्या शरीराचं वजन वाढतंय. मसल गेन होतात. फॅट गेन होत नाही, फक्त मसल गेन होते. हे आपल्याला कसं लक्षात येईल? तुम्ही जर बॉडी स्कॅनिंग केलं, 3 महिने न्यूट्रीचार्ज गेनर प्लस न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट घेतला, तुमचं वजन वाढेल पण तुमची फॅट लेवल वाढणार नाही, तुमच्या मसल लेवल वाढेल. आणि आता खूप मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये, आता पोलीस भरतीची ऍड आली आहे. तुम्ही ग्राउंडवर जर गेले तर खूप मुलं मुली हे पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. तुम्ही त्या मुला मुलीला जाऊन भेटू शकता. खूप मुलांचं वजन कमी असतं, जेवढं वजन पाहिजे तेवढं वजन नसतंय आणि त्यांना शक्ती सुद्धा गरज आहे. तर तुम्ही त्या सर्व मुला मुलींना न्यूट्रीचार्ज गेनर प्लस न्यूट्रीचार्ज प्रोडाईट देऊ शकता. गरज आहे आपल्या शहराजवळचं ग्राउंड शोधण्याची, जिथं मुलं आता परत आलेत. आता 9 वाजत आहेत ना, तर मुलं परत आलेत. सकाळी 6-6:30 मुलं तिथं असतात. तर तुम्ही बॉडी स्कॅनर मशीन घेऊन जा, त्यांचं बॉडी स्कॅन करा, त्यांना सांगा की तुम्ही तुमचं मसल गेन करू शकता. तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स वाढवू शकता. त्यांना आवर्जून सांगा या मधल्या कुठल्याही प्रोडक्ट मध्ये आपण कुठल्याही प्रकारची घातक गोष्ट टाकलेली नाही. जी भीती वाटते ना, काय म्हणतात त्याच्यामध्ये काय असेल तुमच्या याच्यामध्ये? एक शब्द आहे पहा, स्टेरॉइड आहे का? आहे की नाही? स्टेरॉइड नाही. यामध्ये शुद्ध देशी गाईचं तूप, मध, पाईन बार्क एक्स्ट्रॅक्ट, शतावरी, अश्वगंधा हा प्रकारच्या 17 प्रकारच्या वनस्पती आहेत, जे त्यांचा परफॉर्मन्स वाढतील आणि त्यांना पोलीस भरतीसाठी सुद्धा मदत करतील. खूप जण एकदम वाढले असतात, त्याचं वजनच भरत नाही जेवढं पाहिजे तेवढं, कारण की पळावं लागतं, रनिंग करावं लागते. ज्यामध्ये ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये त्यांना धावण्याची स्पर्धा एकदम इम्पॉर्टंट असते आणि धावलं की वजन कमी व्हायला लागतं. अशा सगळ्यांची मदत करण्यासाठी आपण इथं न्यूट्रीचार्ज गेनर देऊ शकतो. आणि बरेच जणांना न्यूट्रीचार्ज गेनर उडून पाहिलंच नसतं. TCG ने हा प्रोग्राम का घेतला हातामध्ये की स्वतः सगळे करून दाखवा. सुरुवातीच्या काळामध्ये संतोषजी मला खूप फोन आले, सर आम्ही डब्बा उघडला, यामध्ये 2 पॅकेट आहेत, हे 2 पॅकेट एकमेकात मिसळून द्यायचेत का? म्हणजे याचा अर्थ त्यांनी घेतलेलं नव्हतं किंवा कधी बघितलेलं नव्हतं. तर 2 पॅकेट 250-250 ग्रॅमचे सेम कंटेंट वाले आहेत. आपला स्कूप त्यामध्ये जातो, कधी ओला असतो,
कधी उघडा डब्बा राहतो आणि ते खराब होऊ नये म्हणून काय केलंय 200-250 ग्रॅमचे आपण तयार केले आहेत. दोन्ही मध्ये सुद्धा सेम इन्ग्रेडियंट्स आहेत. सुरुवातीला मी समोरच्याला सांगितलं होतं का याच्यातला 1 चम्मच घ्या आणि याच्यातला 1 चम्मच घ्या, दोन्ही पॅकेट कट करा, दोन्ही एकत्र करून प्या. मीच दिलेलं आहे सुरुवातीला, चुकीचं दिलेलं आहे. पहा, म्हणजे आणि त्यांनी कबूल केलं, त्यांचं मन एकदम मोठं, त्यांनी कबूल केलं की मी स्वतः सांगायचो की 2 पॅकेट आहे, ते 2 पॅकेट तोडा, ते दोन्ही एक स्कूप घ्या. माहित नाही आणि प्रोडक्ट विकायचं, पीव्ही तर पाहिजे. मग आपण सांगत होतो कसा 2 पॅकेट दिले, एक सारखे पॅकेट यामुळं की त्यामध्ये गाईचं तूप आहे ना, तर जास्त दिवस उघडं राहिलं ते खराब होऊ शकतं, कारण की गाईचं तूप आहे आणि नॅचरल आहे सगळं. त्यामध्ये जर आपण खूप खतरनाक केमिकल टाकले असते, असे उघडे जरी ठेवलं तर त्यामध्ये काही झालं नसतं. यावरून काय लक्षात येतं की हे सगळं नॅचरल आहे. खराब होतं म्हणजे नॅचरल आहे. जर त्यामध्ये खूप सारे केमिकल असते ते खराबच झालं नसतं 15 दिवसामध्ये. ही कंपनीलाच भीती आहे की 15 दिवस, म्हणून आपण सारखे आहेत. सोबत न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट त्यामध्ये टाका, 500 कॅलरीचा एक्स्ट्रा डाएट द्या आणि तुम्ही त्यांचं मसल गेन करू शकता. डेफिनेटली मसल गेन करू शकतो. आणि मित्रांनो, आपण ही गोष्ट सगळ्यासोबत त्यांना द्या आणि ते क्लिनिकल प्रूव्हन आहे. हे सगळं क्लिनिकल प्रूव्हन आहे. हे शतावरी, अश्वगंधा, गोरक्षू, पाईन बार, त्रिकाटू म्हणजे आवळा, हिरडा, बेहडा हे सुद्धा यामध्ये आहे. असे 17 प्रकारचे बोटॅनिकल्स न्यूट्रिचार्ज घेणार. 17 प्रकारचे बोटॅनिकल्स. आणि आयुष लायसन याला विशेष म्हणजे बरं का, कारण की आयुर्वेदिक आहे. हे आयुर्वेदिक असल्यामुळं याला आयुषचं लायसन लागतंय. जे आहे ना केंद्र सरकारची स्कीम, त्यामध्ये आयुषचं लायसन लागतं. याला आयुषची परवानगी आहे. त्यामुळे तुम्ही सांगू शकता याला आयुष मंत्रालयाने सुद्धा याला परवानगी दिली आहे. न्यूट्रिचार्ज घेणं न्यूझीलंड म्हणून पहा हे, आणि याची किंमत सुद्धा आता कमी झाली. सगळ्याच गोष्टीची किंमत कमी झाली. शतावरी, अश्वगंधा, गोरक्षू, पाईन बार तसं तो यामध्ये टाकला आहे. आणि हे सगळं जर तुम्ही बाहेर जर घ्यायला जर गेले तर हे तुम्हाला वजन वाढवणारे हे काही फॉर्म्युले आहेत बाहेर, परंतु हे कुणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. ते इंड्रोमास असेल, न्यूरोगेन असेल, न्यूट्रिगेन असेल, एकोमॉस असेल, हे कुणीही याची गॅरंटी घेत नाही. आपण 100% आयुर्वेदिक असल्याची गॅरंटी घेतो आणि याचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. आता खूप जण जसे अर्जुनजी मसल गेन साठी प्रयत्न करतायत. काही जणांचं एकदम बीएमआय वगैरे राईट असेल, पण त्यांना असं वाटतं की आता डिसेंबर महिना लागलाय, थंडी सुरू झाली, मला आता बॉडी बनवायची, मला मसल्स बनवायचे, मला ऊर्जा वाढवायची. डेफिनेटली ते न्यूट्रिचार्ज गेनर घेऊ शकतात. जयस्वाल साहेबांना जसं वाटलं की काहीतरी आपण ह्या दिवसामध्ये लाडू वगैरे बनवतात, आहे की नाही. आपल्याकडं किडनी स्टोन असेल तर प्रोटीन देता येत नाही. किडनी स्टोन जर असेल तर प्रोटीन देता येत नाही, त्यामुळे आपण हे देऊ शकत नाही. आणि बाकीच्यांना आपण हे देऊ शकतो. तर मित्रांनो, न्यूट्रिचार्ज गेनर साठी तुम्ही बाहेर पडा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बाहेर पडावं लागेल. आपल्या अंगावर, आपल्या घरी ग्राहक येणार नाही. आपल्याला लोकांकडे जावं लागेल, मैदानावर जावं लागेल. मैदानावर तुम्ही बॉडी स्कॅनर मशीन घेऊन गेले की तुम्हाला ग्राहकच ग्राहक. आणि न्यूट्रिचार्ज गेनर देण्याचा एकदम चांगला सीझन आता आलेला आहे. न्यूट्रिचार्ज गेनर सोबत तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅन सुद्धा देऊ शकता, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा पण देऊ शकतात. परंतु न्यूट्रिचार्ज गेनर सोबत न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट देणं कंपल्सरी आहे. दोन्ही मिळून द्यावं लागतं, तरच त्याचे रिझल्ट येतात. जसं अर्जुनजी तुम्हाला जोडी दाखवले, न्यूट्रिचार्ज गेनर प्लस न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट, त्याने तुम्हाला जोडी दाखवली, तर ते दोन्ही घेता येते आणि त्याचे रिझल्ट सुद्धा त्यांना ऊर्जा वाढली आणि वेट गेन मध्ये त्यांना डेफिनेटली दिसत आहे. जयस्वाल साहेब, तुम्हाला मगाशी बोलणं राहिलं, तुम्ही कशासाठी घेत आहात गेनर, न्यूट्रिचार्ज गेनर कशासाठी घेत आहात? डॉक्टर जयस्वाल साहेब आपल्याशी बोलत आहेत. तर एक तर वजन कंट्रोल राहते आणि सगळे विटॅमिन्स त्याच्यात आहेत आणि कंपल्सरी घेणं आहे ते, म्हणजे आज घेऊन उद्या सोडून द्यायचं नाही. ते बरं, तुम्ही देखभाल करणारा एक ब्रह्मास्त्र आहे ते. माझ्या सुखासाठी घेतो म्हणजे मला
वय 75 आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशन कमी पडू नये म्हणून मी घेतो. यस यस यस. ते ना शतावरी, अश्वगंधा, गाईचं तूप, शुद्ध गाईचं तूप, मध आणि सगळं आयुर्वेदिक असल्यामुळं जे जयस्वाल साहेब डॉक्टर आहेत ते स्वतः आणि त्यांचं वय 75 आहे, त्यांना माहिती आहे की माझी आता पाचन शक्ती कमी होत आहे, तर त्यामुळे शरीराला संपूर्ण स्वास्थ्य मिळावं, सगळं न्यूट्रिशन मिळावं म्हणून ते स्वतः घेत आहेत. आणि या दिवसामध्ये न्यूट्रिचार्ज घेणं ऊर्जा, उत्साह, शक्ती, ताकद, स्टॅमिना सगळं वाढवण्याचं काम करतं. त्यामुळे त्या वयातले माणसं सुद्धा डेफिनेटली त्यांनी डॉक्टर साहेबांकडून आदर्श घ्यायला पाहिजे की स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वतःची सबसे पहिले आपली सेहत. खूप खूप अभिनंदन डॉक्टर साहेब, आणि तुम्ही असेच उत्साहवर्धक राहा, ऊर्जावान राहा. अर्जुनजी. हा सर माझं सर पहिले वेट वाढलं सर. कॅन्टीनचं नाही काय लेवल वगैरे नाही, कॅन्टीनचं म्हणजे खाण्यात आलं होतं तर वेट वाढलं, त्याला वेट पहिले कंट्रोल केलं योगामुळे. हा. आणि आता सर योगा पण चालू आहे ना, ते गेनर पण चालू आहे. आता Yes. खाणं टाळलं सर, कॅन्टीन मला बहुत खाणं टाळलं मी, ऑइली ना वगैरे नाही का, बहुत टाळलं खाणं आता, जास्त घरचं जेवण करायचं. येस. आता ते कॅन्टीनचं खाऊन खाऊन त्यांचं वजन 85 म्हणजे वजन 85 किलो झालं, पण ते सगळं फॅटचं वजन झालं, मसलचं वजन नव्हतं. त्यांनी ते कमी केलं आणि आता मसल्स वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे न्यूट्रिचार्ज गेनरच्या साथीनं. मित्रांनो, डेफिनेटली हे प्रोडक्ट जे आहे हे 100% रिझल्ट देते. किती वर्षापासून देता येतं? हा, तर हे आपण 18 वर्षापासून देऊ शकतो. वयाच्या 18 वर्षापासून न्यूट्रिचार्ज गेनर प्लस न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट आपल्याला देता येतं. आणि 12वीच्या पुढचे जे मुलं असतात, जे मुलं हॉस्टेलला राहतात, त्या सगळ्याशी आपण संपर्क करू शकतो की तुमची मुलं हॉस्टेलला आहेत, ते हॉस्टेलचं जेवण, मेसचं जेवण करतायत आणि मेसच्या जेवणामधले कुठलेही पोषक घटक त्यांना मिळत नाहीत. मेसचं जेवण करणं त्यांची मजबुरी आहे, पण सोबत आपण त्यांना पूरक आहार देऊ शकतो. कारण की त्या लाखो रुपये कोचिंग क्लास आणि मेसवर खर्च करतायत, परंतु मुलाची तब्येत पहा, ते मुलं एकदम सडपातळ होऊन येतात मेसचं जेवण जेवून. जे मेसचं जेवतायत त्यांना माहिती आहे मेसच्या जेवणामध्ये काय असतं तर. आणि प्रत्येक आई वडिलांची ही चिंता आहे. तुम्ही त्यांना सुद्धा याविषयी सांगू शकता आणि आपण सगळेजण RSM के सेहत के सितारे यावर कसं काम करायचं याची प्लॅनिंग करा. जर तुम्हाला काही लक्षात नाही आलं तर माझ्याशी बोला. तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुमची मदत करण्यासाठी मी तयार आहे आणि माझा रोलच मदत करणे हा आहे. माझा रोल भाषण देणे नाही, तर माझा रोल मदत करणे. मदत करण्यासाठी मी रेडी आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीवर महाराष्ट्रातले मॅक्झिमम जण पुढे जावेत. महाराष्ट्रातले मॅक्झिमम जणांना नॅशनल स्टेजवर रेकॉग्निशन मिळावं ही माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण यावर काम करा. कुणाला काहीही नंतर सुद्धा शंका वाटल्यास मी माझा व्हॉट्सअप नंबर चॅट बॉक्स मध्ये येतोय, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात. आणि तुम्हाला जर वाटलं की सर मला या सेहत का सितारा बनायचंय, तर यामध्ये सगळ्यात पहिला फायदा होईल की आपली तब्येत चांगली होईल, बाकी काही नाही. आणि सबसे पहिले सेहत, पहिला सुख निरोगी काया. आपण स्वस्त असेल तर सगळं जग सुंदर वाटायला लागतंय. ज्या कोणाला थोडं काही प्रॉब्लेम असते, काय थंडी पडायली, किती थंडी पडायली, चिडचिडपणा होतो. आपण स्वस्थ राहणं सगळ्यात चांगलं आहे. आणि आज बऱ्याच दिवसानंतर मला सूट घालण्याचा आनंद भेटलाय. गरमी व्हायची, आता दिवसभर सूट काढा वाटाणा, दिवसभर सूट घालून बसा वाटायला, अशी मस्त थंडी पडली. या गुलाबी थंडीचा आनंद घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा. काही अडचण असल्यास मला व्हॉट्सअप करा. परत भेटूयात आपण. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.